नमस्कार. पालिकेचा रणसंग्राम या गोवन वार्ता लाईव्हच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी सचिन कुटवळकर. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही तुमच्यापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातले सगळे सविस्तर अपडेट्स वेळोवेळी पोहोचवत आहोत आणि वेगवेगळ्या मान्यवरांसोबत आम्ही स्टुडिओमध्ये चर्चा करतो आहोत. गोव्याच्या सगळ्या प्रश्नांसंबंधी आपण चर्चा करतो आहोत. वेगवेगळ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, स्थानिकांचे वेगवेगळे विषय असतात. 5 वर्षांनी निवडणूक होते, दरवेळी नवीन पॅनल कोणाचा तरी निवडून येतं, त्यांची सत्ता होते आणि या सत्तेच्या सगळ्या खेळामध्ये लोकांचे प्रश्न खरोखरच सुटतात का, हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावरच आम्ही जोर देऊन सकाळपासून चर्चा करतो आहोत. सुरुवातीला मी या सेगमेंटमध्ये तुम्हाला आत्तापर्यंतच्या सगळ्या घडामोडींची अगदी थोडक्यात माहिती देतो. एकूण जर आपण ट्रेंड बघितला, एकूण सगळे जर निकाल आतापर्यंत आलेले त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात असं येतं की भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. फक्त कुंकळी नगरपालिकेचा जर आपण अपवाद सोडला असेल तर सर्वच नगरपालिका, पणजी महानगरपालिका इथं भाजपनं जोरदार मुसंडी मारून आपली सत्ता हस्तगत केलेली आहे, सत्ता स्थापन केलेली आहे. नावेली झेडपीची जी पोटनिवडणूक झाली ती महत्त्वाची होती. सगळ्या राज्याचं लक्ष तिकडे होतं, पण त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार जिंकून आलेला आहे. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला चर्चिल आलेमाव यांनी बॅकिंग केलं अशी चर्चा आहे, परंतु काँग्रेसच्या ज्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत प्रतिमा कुतिन्हो यांना तो पराभव जिवारी लागलेला आहे आणि त्यांनी जोरदार टीका आपल्याच पक्षाच्या एका आमदारावर केली आहे आणि ते आमदार म्हणजे आमदार लुईझिन फालेरो. लुईझिन फालेरो यांनी नावेलीमध्ये आपल्यासाठी काम केलेलं नाही आणि विरोधक जो उमेदवार होता त्या उमेदवाराला त्यांनी पाठबळ दिलं असा उघड आरोप प्रतिमा कुतिन्हो यांनी केलेला आहे आणि आरोप करून त्या थांबलेल्या नाहीत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. काँग्रेसमधून असेल, अपक्ष असेल, दुसऱ्या पक्षातून असेल, लुईझिन फालेरोंच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार आहे, विधानसभेची निवडणूक नक्कीच लढवणार असा इरादा त्यांनी व्यक्त करून दाखवलेला आहे, कारण हा पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे. प्रतिमा कुतिन्हो यांना आपण गेली अनेक वर्ष बघत आलेलो आहोत. रस्त्यावर उतरून आंदोलनं करण्यात त्या नेहमी आघाडीवर असतात आणि त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना नावेलीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली होती, मात्र त्या उमेदवारीचं सार्थक काही झालेलं नाही. जी मतांची टक्केवारी आहे त्यात थोड्याफार त्या मागे पडल्या आणि अपक्ष उमेदवाराचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर आपण एक आढावा घेतला असेल तर उत्तर गोव्यात पेडणे, डिचोली आणि वाळपई या 3 नगरपालिका होत्या. 3ही नगरपालिकावर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. पणजी महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. भाजपचा थेट झेंडा असं म्हणता येणार नाही, कारण भाजप पुरस्कृत पॅनलनी ही सत्ता मिळवलेली आहे. पक्षीय पातळीवर ही निवडणूक नव्हती, परंतु शेवटी आपल्याला ही भाजपचीच सत्ता म्हणावी लागेल. दक्षिण गोव्यामध्ये कुडचडे काकोडा पालिकेत आपल्याला बघायला मिळालं जोरदार संघर्ष दिसून आला विरोधक आणि भाजपच्या पॅनलमध्ये, परंतु शेवटी भाजपच्या पॅनलची सरशी झाली. काणकोणमध्ये एक हाती सत्ता मिळवलेली आहे भाजपनं. तिथले 12चे 12 उमेदवार भाजपच्या पॅनलचे निवडून आलेले आहेत आणि कुडचडे काकोडा काणकोण यानंतर कुंकळी नगरपालिका जी दक्षिण गोव्यातली महत्त्वाची नगरपालिका आहे या ठिकाणी मात्र भाजपला धक्का बसलेला आहे. त्याशिवाय साखळी नगरपालिकेच्या एका वॉर्डमध्ये पोटनिवडणूक होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झालेला आहे. त्या ठिकाणी धर्मेश सगलानी यांच्या पॅनलमधला उमेदवार जिंकून आलेला आहे आणि कुंकळी आणि साखळीतील हा जो काही छोटासा पराभव आहे हा भाजपच्या जिवारी लागला नसेल तर नवल. त्याच्यावर भाजपचे नेते नक्कीच चिंतन करत असतील, कारण मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेले आहेत. मगाशी आपण त्यांची बाईट ऐकली, त्यांनी त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कुंकळी थोडीफार आम्हाला पिछाडी मिळालेली आहे, थोडाफार संघर्ष झाला, चुरस झाली, परंतु येणाऱ्या काळात आमची सत्ता त्या ठिकाणी असू शकते असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की ज्यावेळी असे संकेत आपल्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळाले ते त्यांनी खरे करून दाखवलेले आहेत. आणि या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं डिचोली नगरपालिका, एकूण उत्तर गोव्याचं राजकारण, युवकांच्या राज्यातील प्रश्न या सर्वांगीण विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत थेट डिचोलीमधून आलेले सिद्धांत शेट्ये हे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत. सिद्धांत, तुझं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. स्वतः लॉचे स्टुडंट आहेत, 3rd इयरला आहेत, खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा समाजकारणावरचा, राजकारणावरचा, आणि ते एक तरुण उद्योजक आहेत, ही त्यांची खासियत आहे. ते स्वतः व्यवसाय चालवतात, त्याचबरोबर ते स्वतः कायद्याचं शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या संदर्भातली त्यांची जी माहिती आहे, माहितीचा खजिना त्यांच्याकडे आहे. युवक असल्यामुळे, तरुण रक्त आहे, युवकांचे प्रश्न काय आहेत याची त्यांना चांगली जाणीव आहे आणि विशेषतः डिचोलीतल्या एकूणच राजकीय पार्श्वभूमीवर मी त्यांना बोलतं करणार आहे. सिद्धांत, तुझं पुन्हा एकदा स्वागत. मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे. आम्ही सकाळपासून भरपूर चर्चा करतो आहोत.
ती डिचोलीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीविषयी. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला 5 पॅनल बघायला मिळाली. त्यातली 3 मातब्बर पॅनल होती जे भाजपनं पाठिंबा दिलेलं होतं, ज्यांना सत्ता मिळालेली आहे. काँग्रेसचं पॅनल होतं, काँग्रेसनं पाठिंबा दिलेलं. नरेश सावळ हे मगोपचे नेते आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेलं एक पॅनल होतं. आणि एक महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे व्हिजन डिचोली हे पॅनल, जे डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी उभं केलं होतं. या सगळ्या एकूणच राजकीय धुळवडीमध्ये शेवटी सरशी भाजपची झालेली आहे. परंतु ही जरी भाजपची आणि इतर राजकीय पक्षांची जर आपण वाटचाल बघितली, हा विषय थोडा बाजूला ठेवून आपण एक पूर्णपणे एक सर्वांगीण असा डिचोली शहराचा जर आपण विचार केला, तर या राजकीय सगळ्या एकूण व्यूहरचनेमध्ये आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये एक युवक म्हणून तुला काय वाटतं की या राजकारण्यांकडून, युवक म्हणून, डिचोलीचा युवा प्रतिनिधी म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत? पयलीं म्हणल्यार तुमी म्हाका आपयल्या बद्दल तुमचे धन्यवाद. खूब बरें दिसता पळोवन की 14 जाणांचो आमचो बोर्ड म्युनिसिपलिटी कावन्सील आसा, जाल्यार 14तले ह्या फावटी 7 नवे उमेदवार आयल्या. आनी 7 नव्या उमेदवारांत पळोवपाक गेल्यार एक 2 ते 3 लोक युवक नाल्यार हे नव्या जनरेशनाक रिप्रेझेंट करपा सारके लोक हॅव गॉट इन टू द म्युनिसिपालिटी. एंड दॅट गिव्स मी व्हेरी एम्पल अमाउंट ऑफ हॅपिनेस इन द म्युनिसिपालिटी. बट तुमी पळोवपाक गेल्यार कशें आसा जाल्यार BJP बॅक्ड जो पॅनल आशिल्लो तांकां क्लियर मेजॉरिटी दिला आनी जनतेचो कौल तांचे सायडीन आसा हें आमकां सारकें दिसता. ताचे बद्दल कांयच संशय आसपाक जायना. बट तुमी एक एकूण समज ताजो आढावो घेतलो जाल्यार कळटा की 3 पक्ष जे आशिल्ले, प्रायमरी जे 3 पक्ष आशिल्ले प्रामुख्यान फुडें सरल्या. त्या 3 पक्षांनी एक पर्टिक्युलर वोट पर्सेंटेज एस्टॅब्लिश केला रादर दॅन सेईंग दीस. आमी डिचोली विजनाचे पळयला, डिचोली विजन विच इज अ न्यू कमर, जे ह्या फावटी पयल्याच फावटी खंयचे तरी इलेक्शन लडयता आपल्या पॅनलाच्या अंडर. तांच्यांनी सुद्दां पळोवपाक गेल्यार एक 22 अरावंड 20% वोट शेअर कॅप्चर केला, विच इज सिग्निफिकंट इन द करंट कंटेक्स्ट. आनी नरेश सावळ जांच्यांनी आपलो टुगेदर फॉर बिचोली हो असो एक पॅनल, जे माझे आमदार आहेत डिचोलीचे, जे माजी आमदार आसा दिवचलचे, तांच्यांनी सुद्दां एक पॅनल दवरला आनी तांच्यांनी सुद्दां एक 22% वोट शेअर कॅप्चर केला. बट अगेन्स्ट ऑल ऑड्स अशें म्हणू शकना, बट स्टील जी एक इनकम्बन्सी आसता की एक एक्झिस्टींग म्युनिसिपल कावन्सील आसा जाल्यार तांचे पीपल गेट डिससॅटिस्फायड विथ वॉट दे हॅव डन. आनी जनरली इनकम्बन्सी खातीर खुबशे वॉर्ड कावन्सिलर्स पडटात. बट पळोवपाक गेल्यार 40% विच इज अ सिग्निफिकंट वोट शेअर इज स्टील रिटेन्ड बाय BJP, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह सायन फॉर देम कन्सिडरिंग द 2022 इलेक्शन्स ऑल्सो. सो तशें पळोवपाक गेल्यार इट इज गूड. 7 न्यू कमर्स कमिंग इन टू म्युनिसिपल कावन्सील ब्रिंग्स अस होप. प्लस द youth which is getting infused into municipal council again brings added hope to youth of बिचोली, अशें म्हाका दिसता. बरोबर, खूप चांगली आणि बरोबर त्याने पॉईंट टू पॉईंट अगदी बरोबर सिद्धांतने माहिती दिलेली आहे. नवीन चेहरे यायला पाहिजेत, कारण मी परवा डिचोलीमध्ये होतो. पूर्ण दिवस मतदारांसोबत, काही उमेदवारांसोबत मी संवाद साधला. आणि डिचोलीतल्या एकूण, कारण डिचोलीमध्ये जाण्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी पॅनल खूप होती आणि 14 जागा असल्या तरी 60च्या वर उमेदवार होते. आणि इतक्या एका शहरात एवढ्या सगळ्या पक्षांनी, एवढ्या सगळ्या लोकांनी आपली ताकद लावली म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी नक्कीच चुरत असणार. याच्यासाठी मी तिथे गेलो होतो. पण लोकांशी बोलताना काही प्रश्नांची उकल त्या ठिकाणी झाली आणि ते प्रश्न असे होते की युवकांच्या सरकारी नोकऱ्यांसंदर्भात एका युवकाने चांगला मुद्दा मांडला की सरकारी नोकऱ्या ह्या डिचोली वासियांना जास्त मिळालेल्या नाहीत आत्तापर्यंत. थोड्याफार मिळालेल्या आहेत, परंतु ज्या प्रमाणात इतर काही तालुक्यांमध्ये मिळतात, काही मंत्री जे खेचून आणतात सरकारी नोकऱ्या आपल्या मतदारसंघामध्ये, तो डिचोलीमध्ये दिसलं नाही. आणि अनएम्प्लॉयमेंटची एक मोठी समस्या आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तर या संदर्भात तू काय सांगशील? खरोखरच डिचोलीमध्ये अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत असं आहे का? देर आर 2 points which I would like to say. पयली म्हणल्यार आमी म्हणटा की नोकऱ्यो मेळपाक जाय ऑर देर शूड बी एम्प्लॉयमेंट. डेफिनेटली येस, देर शूड बी एम्प्लॉयमेंट. रादर दॅन आमी कोणाच्यो नोकऱ्यो तांकां हाडून दिता, त्या परस दी म्युनिसिपालिटी should focus more on creation of employment or generation of employment, which is very important. आता हाजो स्वताचो एक एग्जाम्पल इज इन म्युनिसिपल कावन्सील इटसेल्फ. वॉर्ड नंबर 5 म्हणल्यार लाखेऱ्या तो झोन येता, लाखेऱ्या नायक नगर. तातून एक 7-8 वर्सां पयलीं, इफ आय एम नॉट रॉंग, 7-8 or 10 वर्सां पयलीं तांच्यांनी एक वेस्ट सेग्रिगेशन प्लांट चालू केलो. आतां जेन्ना तुमी एक प्रोजेक्ट हाडटा दिवचले
तेन्ना तातूंत ऑटोमॅटीक जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट जाता. बरोबर. सो वेस्ट सेग्रिगेशन प्लांट जालो तेन्ना ते कांयच नाल्यार 20 ते 25 लोकांची नोकरी लागली, बिकॉज देर इज नीड ऑफ मॅन पॉवर. बरोबर. सो इन दॅट केस रादर दॅन फोकसिंग की ना आमी आनीक खंय तरी दिवचलचे जे युवक आसा तांकां आनीक खंय नोकरी दितले, रादर दॅन दॅट वी टेकिंग आवर पीपल आउटसायड विल नॉट सॉल्व प्रॉब्लम. बरोबर. गेटिंग प्रोजेक्ट फ्रॉम आउटसायड इन टू बिचोलीम इज अ मोर होलसम सोल्युशन टू दी प्रॉब्लम अशें म्हाका दिसता. आनी दुसरी गोष्ट म्हणल्यार कोणाक कामाक लावप ऑर कोणाक काम सोदून दिवप हे वॉर्ड कावन्सिलराचे खंयच्याच ड्युटीन येना, म्युनिसिपल एक्टान येना, ऑर दिस इज नॉट पार्ट ऑफ देअर वर्क. बरोबर. रादर दॅन क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटी इज मोर इम्पॉर्टंट. बिकॉज आतां अशें आसा की खंयचोच भुरगो कित्याक खंयच्याच क्षेत्रांत फाटल्यान ना. थोडे एकेडमिकान फाटल्यान आसता तांचे कडेन स्कील डेव्हलपमेंटाचो स्कोप आसता, तांचे कडेन आनीक खुबशे तांचे कडेन दरवाजे आतां उगडे आसा, सो वीच दे कॅन अप्रोच. सो रादर दॅन गिविंग दॅम नोकरी, द गव्हर्मेंट शूड हँड होल्ड दॅम अँड टेक दॅम टुवर्ड्स ऑपॉर्च्युनिटीज की यू स्ट्रायव्ह, यू डू स्कील डेव्हलपमेंट, ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज देअर फॉर. बरोबर. कारण नोकरीचा मुद्दा म्हटल्यानंतर सगळ्यांना तो संवेदनशील मुद्दा असतो आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी म्हटल्यानंतर सगळ्यांना तो आणखी संवेदनशील होतो, अतिसंवेदनशील मुद्दा होतो. आणि डिचोलीमध्ये ज्यावेळी मी गेलो आणि लोकांशी बोलत असताना, संवाद साधत असताना हीच गोष्ट प्रामुख्याने जाणवली की नोकरी संदर्भात जरासं लक्ष दिलं पाहिजे आणि तेही सरकारी नोकऱ्यासंदर्भात. पण तू म्हणतो हे सुद्धा अगदी योग्य आहे की लोकांनी सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे. डिचोलीत काही समस्या आहेत, म्हणजे त्या ठिकाणी लोकांशी बोलताना ते मला जाणवलं की ठीक आहे की छोटं शहर आहे किंवा अजून व्हावा तेवढा विकास झालेला नाही, रस्ते रुंद आहेत, पार्किंगचा थोडाफार विषय आहे. पण एका युवकाने तिथे छान उत्तर दिलं होतं की तो म्हणाला की सगळ्याच गोष्टी आपण सरकारवर अवलंबून राहू शकत नाही. म्हणजे समजा सरकारने एखादा गार्बेज ट्रीटमेंट प्लांट दिलेला आहे आपल्याला, किंवा गार्बेज साठवण्याची व्यवस्था ठेवलेली आहे, किंवा घरोघरी कचरा उचलण्याची व्यवस्था ठेवलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कचरा फेकण्याची गरज नाही बाहेर नेऊन. तुमच्या दारात येऊन जर व्यक्ती तुमचा कचरा कलेक्ट करत असेल तर तुम्ही तो कचरा फक्त दारात ठेवणे तुमची जबाबदारी आहे, ती तुमची ड्युटी आहे. तेवढे जरी तुम्ही केलं तरी तुम्ही समाजाला हातभार लावता. परंतु अनेक लोक असे आहेत जे ऑफिसमध्ये जाताना किंवा अन्य कुठे जाताना बाहेर कचरा फेकतात, मग ती गुरं खातात, मग सगळं विद्रुपीकरण होतं. त्याचबरोबर पार्किंग, बेशिस्त पार्किंगचा एक मोठा प्रॉब्लेम काही वेळा दिसून येतो. कुठे गाड्या लावलेल्या असतात आणि मग पार्किंगचे विषय अंतर्गत भागामध्ये दिसून येतात असं तिथून सांगितलं गेलं होतं. पण ह्या सगळ्या जर प्रश्नांचा आपण आढावा घेतला असेल तर नगरपालिकेच्या अखत्यारीत जे काही विषय येतात, विशेषतः जी IDC म्हणतो ज्याला आपण, औद्योगिक वसाहत म्हणतो, जिथे वेगवेगळे कारखाने येतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतात, तर त्या औद्योगिक वसाहतीमध्ये चांगले प्रोजेक्ट यावेत, चांगले कारखाने यावेत, फॅक्टरीज याव्यात आणि लोकांना चांगला जॉब मिळावा, तिथल्या युवकांना तिथे संधी मिळावी. म्हणजे त्यांना बाहेर जायची गरज नाही, सरकारी नोकरी शोधायचीही गरज नाही. कारण प्रायव्हेट एखाद्या जर तुम्हाला संस्थेमध्ये नोकरी मिळत असेल तर त्याहून चांगली गोष्ट काही नाही. जिथे तुम्ही राहता त्या भागामध्ये तुम्हाला जर जॉब मिळत असेल तर ती सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. असे बरेच मुद्दे होते. तुला खरोखरच वाटतं का की डिचोलीचा औद्योगिक विकास जो व्हायला पाहिजे होता, जो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, ती अद्याप झालेली नाही का? आय बिलीव्ह की जेन्ना एक गव्हर्मेंट ब्रिंग्स फॅसिलिटीज टू अ सर्टन झोन ऑर सर्टन एरिया, जाल्यार थंयचे लोक और थंयचो टॅलंट जो आसता तो भायर वचना. सो इफ गव्हर्मेंट फोकसीज ऑन ब्रिंगिंग सर्टन बेसीक फॅसिलिटीज, बरोबर. आतां वी टॉक अबाउट मायग्रेशन की ना गोंयच्यान भायर लोक वता, इंडियेच्यान भायर लोक वता, बट देर इज समथींग कॉल्ड एज अर्बन मायग्रेशन ऑल्सो. सो दिवचले आमी अर्बन झोन मानतात ताका, पूण खुबश्यो फॅसिलिटीज नासल्या कारणान लोक ताका रुरलूच धरता, कन्सिडर करता. सो खुबशे लोक जे बरे बरे टॅलंट आसता दे गो आउटसायड फ्रॉम बिचोलीम टू से म्हापसा गेले, पर्वरी गेले, पणजे गेले. सो देर इज ड्रेनेज ऑफ टॅलंट फ्रॉम बिचोलीम. टू रिटेन दॅट टॅलंट we have to bring facilities हाडले जाल्यार ऑटोमॅटीक देर बी डेव्हलपमेंट, देर बी प्रोग्रेस, देर बी इंडस्ट्रियल, इकॉनॉमिकल अँड डेव्हलपमेंट इन एवरी सेन्स. सो म्युनिसिपालिटी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल हियर. की समज म्युनिसिपालिटीन अशें प्लेज केले और एक विजन धरलो की ना वी आर गोइंग टू ब्रिंग ओके पणजे आसा, म्हापशें आसा, सिमिलर फॅसिलिटीज वील गिव टू दिवचलकार और सिमिलर प्रोजेक्ट्स वी विल ब्रिंग इन बिचोलीम, जाल्यार people will not go out or people will not shift, migrate to other areas or more developed areas, and they will focus on Bicholim's development. जितले आमचे टॅलंट आसा और जितले आमचे लोक आसा तांकां आमी रिटेन दिवचले करता, ऑटोमॅटिकली वी आर कंट्रिब्युटिंग टू इंडस्ट्रियल सक्सेस ऑल्सो. इफ टुमॉरो I get good industrial opportunities in Bicholim,
जी म्हाका पर्वरी मेळटा, जी म्हाका पणजे मेळटा, जी म्हाका म्हापशा मेळटा, वाय विल आय थिंक ऑफ शिफ्टिंग? बरोबर आय विल से रादर सेट इट अप इन दिवचलेचो IDC आसा तातूंत, ऑर सेट अप एन इंडस्ट्री इन बिचोलीम. अँड दीस इन टर्म्स तुम्ही उदो प्रश्न केलो की एम्प्लॉयमेंट, very related topic, employment होय. आणि industrial development. If you bring one entrepreneur, retain one entrepreneur, you are providing 20 job opportunities बरोबर. to people. So more entrepreneurs you retain to Bicholim, more job opportunity you are providing to Diuchalkar. So I think it's a direct solution. It's like a chain. And if we focus on these basics, facilities hadle, everything is being set into its place. बरोबर. आणि आणखी एक मुद्दा बोलताना डिचोलीमध्ये असा एक जाणवला होता, कोणीतरी मला सांगितलं त्या ठिकाणच्या एका नागरिकाने, की आम्ही दरवर्षी मतदान करतो, एखाद्याला निवडून देतो, कोणतरी नगरसेवक होतो, त्यातून एखादा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होतात आणि तेही आम्हाला विसरतात आणि कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत परत जात नसावे. कारण निवडणुकीपुरते लोक प्रचार करतात, लोकांपर्यंत जातात, निवडून आल्यानंतर विसरून जातात सर्वजण. पण कुठेतरी असं व्हायला पाहिजे. त्यांनी खूप चांगली एक सूचना केली होती की जे निवडून येतात नगरसेवक यांनी केवळ आपल्या वॉर्डपुरतं राहू नये. म्हणजे समजा मी माझ्या वॉर्डमध्ये निवडून आलो तर मी माझ्या वॉर्डचा फक्त विचार करताना मी पूर्ण शहराचा विचार केला पाहिजे, वेगळ्या वॉर्डच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, चर्चा केली पाहिजे लोकांशी. आणि त्याने एक चांगला मुद्दा सांगितला की समाजामध्ये जे इंटेलेक्च्युअल लोक म्हणतो आपण, किंवा एखाद्या क्षेत्रात ज्याला बरी माहिती आहे, एखाद्या क्षेत्रात तो तज्ज्ञ आहे, तर त्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यापर्यंत जाऊन किंवा त्याला बोलून आपल्याकडे पालिका मंडळानं काही जर प्रोजेक्ट आणायचे असतील किंवा काही जर डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या लोकांची मतं विचारात घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे एक सुनियोजित आराखडा आखून त्या प्लॅनप्रमाणे काम केलं म्हणजे व्यवस्थित काम होऊ शकतं. आणि लोकांशी जर कॉन्टॅक्ट ठेवला असेल तर लोकांकडून मग ते काम किंवा त्याला विरोध होणार नाही. तुला काय वाटतं की पालिका मंडळं जी असतात, जी काही प्रोजेक्ट असतील किंवा ज्या काही समस्या असतील, निवडणुकीपुरत्या चर्चा केली जाते, त्यानंतर या चर्चा थांबतात की लोक कमी पडतात आपल्या नगरसेवकांना किंवा लोकप्रतिनिधींना जाब विचारायला? तुला काय वाटतं? इलेक्शन जावच्या थोडे दीस पयलीं सद्याचे जे चीफ ऑफिसर आसा तांच्यांनी सुद्दां एक मिटींग आपयल्ली वेर इन दे कॉल्ड पीपल टू कॉन्ट्रिब्यूट देअर आयडियाज टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ बिचोलीम. अँड दीस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आय फील, बिकॉज फाल्यां आमीच आमच्या लोकांक निवडून वयर हाडटा, जाल्यार तो रिप्रेझेंट करता जाल्यार वॉर्ड कावन्सिलर कोणाक रिप्रेझेंट करता? ताच्या वॉर्डाच्या मेंबर्सांक रिप्रेझेंट करता. बरोबर. So if ward councillor doesn't know what the members of the ward want, then it's a failure. बरोबर. Process failure. बरोबर. So खंय ना खंय तरी पार्टनरशिप बिटवीन पब्लीक एंड देअर रिप्रेझेंटेटिव्ह वो कोऑर्डिनेशन खूब बरो जावपा खातीर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. तांच्यांनी केल्लो तो वन ऑफ द वंडरफूल प्रोसेसीस, बट वो चड फावटी जावपाक जाय, ऑर वो ऑन अ रेग्युलर बेसीस विथ अ शेड्यूल जावपाक जाय की ओके आय एम गोइंग टू हॅव 1 मंथली मीटिंग. इफ एवरी काउन्सिलर डिसाइड्स की आम्ही 14 काउन्सिलर आसा, महिन्यांचो एक दीस वी विल कॉल एवरीबडी, ऑर महिन्यांचे 2 दीस, वॉट एवर हाव एवर दे डिसाइड, जाल्यार आय थिंक दे विल अंडरस्टँड पीपल बेटर. आणि एकदा तांचे आयडियाज तांचे कडेन मेळ्ळे की ते आर्टिक्युलेट करून बऱ्या तरेन ओके चल तांच्यांनी 10 आयडियाज दिल्या, बट हातूंतले 4 आयडियाज हे 10 वॉर्डाचे कॉमन आसा. सो वाय डोंट वी कॉन्ट्रिब्यूट टू दीस आयडिया अँड डू दीस प्रोजेक्ट? बरोबर. सो आर्टिक्युलेट करपाक खूब बरें पडटलें. आनी एक प्रोजेक्ट आतां एक प्लॅन आसपाक जाय, रोड मॅप आसपाक जाय, तो रोड मॅपाचेर वचपाक प्लॅनिंग करपाक इट विल बी अ व्हेरी एसेन्शियल स्टेप अशें म्हाका दिसता. बरोबर. खूप चांगले आणि खूप चांगले मुद्दे त्याने आता सांगितलेले आहेत. सिद्धांत शेट्टी आपल्यासोबत चर्चा करतो, तो डिचोलीमधून आलेला आहे आणि डिचोली शहराच्या दृष्टीनं त्याने खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत. आणि आता निवडून आलेल्या नगरसेवकांना विनंती आहे की कृपया या युवकाचे प्रश्न जे आहेत, त्याने मुद्दे जे मांडलेले आहेत ते लक्षात घ्या. कारण खरोखरच खूप अनेक युवकांशी मीही चर्चा केलेली आहे डिचोलीतल्या आणि त्यांनी अशीच भावना व्यक्त केली होती की केवळ निवडणुकीनंतर सत्ता मिळवणं आणि सत्तेतून पुन्हा 5 वर्षांनी निवडणुका करणं एवढ्यापुरतं मर्यादित कोणी राहू नये, तर लोकांशी सातत्याने संपर्क ठेवावा. जसं सिद्धांतने सांगितलं, महिन्याला 1-2 मीटिंग्स ठेवता येतील लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी. आणखी 1-2 विषय आले होते मध्यंतरी बोलताना की नगरपालिकेसंदर्भात लोकांचे जे प्रश्न असतात की काही NOCs मिळायचे असतील किंवा काही कागदपत्रांसंदर्भात जे काही विषय असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी या नगरसेवकांची मदत व्हायला हवी. पण तेवढे प्रकर्षाने काही नगरसेवक पोहोचत नाहीत लोकांपर्यंत, लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, तक्रारी सगळीकडेच असतात आणि यातून काहीतरी बोध सगळ्या नगरसेवकांनी घ्यायला हवा, लोकप्रतिनिधी घ्यायला हवा, असं आवाहन आम्ही करतो. नगरपालिकेचा रणसंग्राम हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. सकाळी 8 वाजल्यापासून वेगवेगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करतो आहोत.
राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वेगळे वेगळे विषय पोहोचवले आहेत. डिचोली शहराच्या संदर्भात काय चर्चा करता येईल, तिथले प्रश्न काय आहेत, त्या संदर्भातही आम्ही आता सिद्धांतसोबत बोलत आहोत. पण राज्यभरातील सगळ्या घडामोडींचा एक छोटासा आढावा मी घेतोय. पणजी महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. 30पैकी 25 जागा या भाजपच्या पॅनलनं जिंकलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता महापौर कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. आणि हा महापौर कदाचित बाबूश मोन्सेरात यांचे सुपुत्र रोहित मोन्सेरात हेच असतील अशी एक अटकळ आणि त्या दृष्टीनं चर्चा सुरू आहे. बाबूश मोन्सेरात यांनी या संदर्भात सध्या तरी मौन पाळलेलं आहे. त्यांनी कोणताही थेट उत्तर दिलेलं नाही. दुसरीकडे कुंकळी नगरपालिकेमध्ये मात्र युरी आलेमाव जे आहेत काँग्रेसचे नेते, ज्यांच्या पॅनलनं विजय मिळवलेला आहे, त्यांनी लगेच निवडणूक झाल्या झाल्या आपल्या पॅनलला विजय मिळाल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या नावांची घोषणाही करून टाकलेली आहे. याचं कारण असं आहे की केवळ कुंकळी वगळता इतर सगळ्या नगरपालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे आणि कुंकळीमधला हा विजय हा भाजपच्या जिवारी लागू शकतो आणि भाजपकडून कुठल्याही प्रकारची खेळी केली जाऊ शकते आणि सत्तांतर घडवलं जाऊ शकतं याची कल्पना काँग्रेसच्या नेत्यांनाही आहे आणि युरी आलेमावनाही आहे. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाची निवड जाहीर केलेली आहे. येणाऱ्या काळात बघावं लागेल. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणतात त्याप्रमाणे कुंकळीतही भाजपचा झेंडा फडकतो की नाही याविषयी आम्हालाही उत्सुकता आहे. इतर सगळ्या नगरपालिकांचा आपण आढावा घेतलाच आहे. नावेली झेडपीमध्ये वेगळा ट्रेंड बघायला मिळाला. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार जिंकून आलेला आहे आणि प्रतिमा पुतीनो पराभूत झालेल्या आहेत, ज्या काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या म्हटल्या जातात, ज्यांनी खूप आंदोलनं अगदी मनापासून रस्त्यावर उतरून केलेली आहेत. त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलेलं आहे. आणि वेगवेगळ्या नगरपालिकेची जर आपण आढावा घेतला असेल तर साखळीमधल्या नगरपालिकेच्या एका वॉर्डमध्ये जी पोटनिवडणूक झाली त्या ठिकाणी धर्मेश सगलानी, जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे राजकीय विरोधक आहेत, त्यांच्या पॅनलचा माणूस निवडून आलेला आहे. तिथंही भाजपला थोडाफार धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर इतर नगरपालिकांचा जर आपण आढावा घेतला असेल भाजपला निर्भेळ यश मिळालेलं आहे. पण कुठेतरी थोडीफार कुडचडे काकोड्यासारख्या भागामध्ये भाजपला सुद्धा विचार करण्यासारखी परिस्थिती आपल्याला दिसून येते. पेडण्यामध्ये सुद्धा 10तले 6 उमेदवार जिंकले होते भाजपचे. उरलेले 4पैकी 2 उमेदवारांनी पुन्हा भाजपला पाठिंबा देऊन ते बाबू आजगावकरांसोबत गेले आणि त्या ठिकाणी संख्याबळ झालेलं आहे. 10पैकी 8 उमेदवार हे भाजपकडे गेलेले आहेत. त्यामुळे पेडण्यामध्ये फारसं मोठं स्वारस्य आता राहिलेलं नाही. तिथेही भाजपची मोठी मुसंडी भाजपनं मारलेली आहे. आणि एकूणच जर आढावा घेतला असेल सध्याच्या घडीला नगरपालिकेची निवडणूक, पंचायतींच्या वॉर्डांची पोटनिवडणूक, नगरपालिकेतल्या वॉर्डाची पोटनिवडणूक, या सगळ्यामध्ये भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना पणजी महापालिका एक हाती राखण्यात यश आलेलं आहे. जे बाबूश मोन्सेरात यांचं यश जरी असलं तरी ज्याप्रमाणे बाबूश मोन्सेरात यांनी सांगितलेलं आहे की हे केवळ माझं यश नाही आहे, हे सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि भाजप संघटनेचाही याच्यात खूप मोठा हात आहे. खरं म्हणजे बाबूश मोन्सेरात यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. कारण 30पैकी 30 उमेदवार आपण पणजीमध्ये निवडून आणणार असं त्यांनी छातीठोकपणे सांगितलं होतं. पण त्यातले 5 उमेदवार वेगळ्या पॅनलचे निवडून आलेले आहेत. एक अपक्ष आला आणि 4 आम्ही पणजेकार या पॅनलचे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे बाबूश मोन्सेरात यांनी जो दावा केला होता तो दावा पूर्णपणे सत्यात उतरलेला नाही. आणि ते जरी तसंच ही जरी परिस्थिती असली तरी बाबूश मोन्सेरात यांनी सत्ता मात्र मिळवलेली आहे, ती एक हाती मिळवलेली आहे. पणजीत आता फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे की महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार. आणि महापौर कदाचित भाजपच्या गोटातील जे निष्ठावान नगरसेवक होते, ज्यांना मोन्सेरात यांनी उमेदवारी दिली होती. कारण आपण बघितलं की भाजपच्या गोटातून खूप मोठी नाराजी आपल्याला पणजीमध्ये दिसत होती. आणि या नाराजांना कुठेतरी सावरण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी काही उमेदवारांना आपल्या पॅनलमधून उमेदवारी दिली, काही नगरसेवकांना पुढे काढलं भाजपच्या आणि त्यांना निवडूनही आणलेलं आहे. मग आता प्रश्न हा एवढाच उरलेला आहे की भाजपच्या निष्ठावंतातील कोणी महापौर बनतोय, की बाबूश यांच्या पाठीराख्यामधला कोणी महापौर बनतोय, की खुद्द बाबूश मोन्सेरात आपल्या सुपुत्रालाच महापौर बनवत आहेत. या फक्त एका उत्कंठेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा पणजीतला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. या ठिकाणी आमच्यासोबत आहे सिद्धांत शेट्ये, डिचोलीमधील युवक आहे, उच्च शिक्षित आहे, एक चांगला युवा उद्योजक आहे. त्याच्याकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया. डिचोलीमधल्या युवकांच्या आपण अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा केली, डिचोलीतल्या राजकारणावर सुद्धा चर्चा केली. आता आपण अख्ख्या गोव्याचा विषय जर बघितला असेल, युवकांच्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले जातात सरकार पातळीवर, पण ते पुरेसे दिसत नाहीत.
मोठा एक सगळ्यात चर्चेचा विषय बनलेला आहे तो म्हणजे सरकारी नोकऱ्या, जो आपण मगाशी पण बोललो होतो. सरकारी नोकऱ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिल्या जात नाहीत. हल्लीच सरकारनं घोषणा केली होती की नोकऱ्या दिल्या जातील आणि त्या दृष्टीने प्रक्रिया पण सुरू आहे. पण कुठेतरी एक चर्चा अशी रंगते की युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे धावण्याचा प्रयत्न सोडावा. कारण झेडपी निवडणुकीच्या वेळी आम्ही ज्यावेळी या स्टुडिओमध्ये चर्चा करत होतो त्यावेळी भाजपच्याच एका नेत्यांनी सांगितलं होतं की युवकांनी फक्त आणि फक्त केवळ सरकारी नोकरी हा मुद्दा धरू नये, तर त्यांनी व्यवसायात उतरावं. व्यवसायात उतरून 10 तास 12 तास 14 तास काम करण्याची तयारी ठेवायची. यश तुमचंच आहे आणि जर व्यवसायात माणूस उतरला असेल तर आज ना उद्या तो यशस्वी उद्योजक होतो आणि सरकारी नोकरीत जे काही मिळतं त्याच्यात दुप्पट तिप्पट नव्हे तर कितीतरी पटीने तो व्यवसायातून कमवू शकतो. गरज आहे ती सुरुवातीला काही त्रास काढण्याची, काही दिवसातले अनेक तास काम करायची. कारण सरकारी नोकरी म्हटले की 10 ते 5 9 ते 5 असा एक समज आहे. व्यवसायाला तसं बंधन नसतं. व्यवसाय हा 24/7 जॉब मानला जातो. तुला काय वाटतं की अख्ख्या गोव्यातल्या युवकांनी असा थोडासा वेगळा आपला दृष्टिकोन ठेवायला पाहिजे का? आणि सरकारी नोकरी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न धावता असे काही वेगळे पर्याय असतील तर ते त्यांनी हाताळले पाहिजेत का? तुला काय वाटतं? आमी पळयलाच की अगोदर सुद्धा सांगलें की एक समज एंटरप्रिन्योर हय. जाता और एक मनीस समज बिझनेस करपाक लागता जाल्यार ही क्रिएट्स बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज फॉर बरोबर. सेवरल होय होय आणि आय ऑल्सो फील द सेम की फाल्यां इवन 10 एंटरप्रिन्योर जाले एका वाठारान 10 एंटरप्रिन्योर्स नवे क्रिएट जाले आणि गव्हर्मेंटान तांकां हेल्प केलो. गव्हर्मेंट वील हेल्प अँड गव्हर्मेंट हॅज वेरियस स्कीम्स बरोबर. दे कॅन हेल्प लायक इफ गव्हर्मेंट प्रोवाइड्स इंटरेस्ट फ्री लोन्स होय और लायक हाव एज्युकेशनाक प्रोवाइड जाता तशें टायप सिमिलर यंग एंटरप्रिन्योर्साक जाले. आणि स्टार्टअप इज ऑल्सो अ न्यू सेगमेंट बट बरोबर. स्टार्टअपान सुद्धा आमी खुबशे पळयला देर आर यंग गोवन्स हू आर गेटिंग इन टू स्टार्टअप. बरोबर. So startup is also a very good initiative if government is funding. Government is funding for it right now. But ताजेर खंय ना खंय तरी एक अवेअरनेस और ताजे रिलेटेड गव्हर्मेंटा आनीक लक्ष दिवन ताका इन स्पेसिफिक सर्टन पॉलिसीज लोकांक पर्यंत पावोवपाक जाय, कॉलेजीन व्हरपाक जाय बरोबर. और हायर सेकंडरीज व्हरपाक जाय. बिकॉज एज आय हॅव सेड यू क्रिएट मोर एंटरप्रिन्योर्स, यू क्रिएट मोर ऑपॉर्च्युनिटी फॉर अदर यूथ होय ऑल्सो. बरोबर. सिद्धांत अगदी मुद्दा व्यवस्थित मांडलेला आहे की तुम्ही जर एक व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्ही अनेक लोकांना नोकरी देऊ शकता. स्वतः तर व्यवसाय आपण करतोच आहोत, स्वतःच्या व्यवसायात नोकरीचा प्रश्न आपण सोडवतोच आहोत, पण इतर आणखी काही लोकांना आपण नोकरी देऊ शकतो. हा त्याने चांगला मुद्दा मांडलेला आहे. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची आणि सरकारच्या अनेक स्कीम्स आहेत. त्याने म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला सरकार अर्थसहाय्य करतं. तुम्ही फक्त सरकारपर्यंत पोहोचून त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, तो व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि नंतर नक्कीच यश तुम्हाला मिळणारच आहे. इतरांनाही तुम्ही जॉब देऊ शकाल आणि ते समाधान खूप मोठं आणि वेगळं असतं. नगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आम्ही अशा अनेक युवकांना, अनेक राजकीय विश्लेषकांना राजकीयदृष्ट्या आणि एकूणच गोव्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने करतो आहोत. दिवसभर आमचा प्रोग्राम सुरू राहील. नगरपालिकेचे बहुतेक रिझल्ट सगळेच आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सगळ्याच रिझल्ट संदर्भात आम्ही तुम्हाला सगळे अपडेट्स दिवसभर दिलेले आहेत. सगळे अपडेट्स आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. www.goanvartalive.com ही आमची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सगळे अपडेट्स तुम्हाला बारीक बारीक प्रत्येक घटनेचे तपशील तुम्हाला तिथे मिळतील. कुठल्या वॉर्डमध्ये कोण जिंकलेला आहे, कोणाचा पराभव झाला आहे, वोट शेअर कशा प्रकारे विभागला गेला आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. आमचं फेसबुक पेज आहे. त्या फेसबुक पेजवर सगळ्या ब्रेकिंग न्यूज प्लस लाईव्ह चर्चा, लाईव्ह अपडेट्स, लाईव्ह सगळं स्ट्रीमिंग चालू आहे. तुम्ही तिथेही भेट देऊ शकता. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊन इन्स्टंटली तुम्हाला सगळे मेसेजेस मिळत असतील, सगळे अपडेट्स मिळत असतील. जर अद्याप तुम्ही आमचा सबस्क्राईब केला नसेल यूट्यूब चॅनल तर तो सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी असलेला बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि या पालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात तुर्तास आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो. सिद्धांत शेट्टी आपल्या स्टुडिओमध्ये डिचोलीहून आला होता. सिद्धांत, तुझे खूप खूप आभार. तू खरोखर चांगली माहिती दिली. कारण युवकांच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सरकारी यंत्रणेनेही लक्ष घालण्याची गरज आहे. आणि ते कशा प्रकारे युवकांनी सुद्धा स्वतःहून पुढे आलं पाहिजे, ते कसं आलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे त्याने खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. कारण तो स्वतः उच्च शिक्षित आहे, अजूनही शिकतो तो, पण त्याचबरोबर तो आपला व्यवसायही सांभाळतो, युवा उद्योजक आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. हे एक चांगलं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. आणि अशा प्रकारे युवकांना आम्ही आवाहन करतो आहोत की केवळ सरकारी नोकरी हा काही चरितार्थाचं साधन नाही. वेगवेगळे अनेक विषय असतात.
अनेक व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आणि त्या दृष्टीने जर का तुम्ही सिद्धांतचा जरी आदर्श घेतला असाल तरी खूप चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारे एखादा युवा उद्योजक आपण बनू शकता. पालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आणखीही तुमच्यासमोर आम्ही आणखी नवीन विश्लेषकांना घेऊन येणार आहोत, नवीन चर्चा घडवणार आहोत, नव्या विषयांना आम्ही पुन्हा स्पर्श करणार आहोत आणि या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. ज्या 18 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका झाल्या या सगळ्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपनंच मुसंडी मारल्याचं आत्तापर्यंत चित्र आहे. कारण नगरपालिकेतही तोच ट्रेंड दिसला आणि पंचायतींच्या ज्या वॉर्डनिहाय ज्या काही पोटनिवडणुका झाल्या तिथेही भाजपनंच मुसंडी मारली. फक्त कुंकळी नगरपालिका भाजपच्या हातातून निसटली. त्यानंतर नावेलीच्या झेडपीमध्ये अपक्षाचा विजय झालेला आहे आणि साखळीच्या नगरपालिकेच्या एका वॉर्डमधल्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या विरोधातल्या पॅनलमधला उमेदवार विजयी झालेला आहे. पणजीसारखी मोठी महानगरपालिका भाजपनं जिंकली ही आजच्या दिवसातली मोठी उपलब्धी भाजपसाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काणकोणमध्ये 12 पैकी 12 सीट भाजप पुरस्कृत पॅनलनं जिंकलेले आहेत. हे काही भाजपच्या दृष्टीने जे अनुकूल निकाल लागलेले आहेत त्याच्या अनुषंगानं विचार केला असेल तर भाजपनं खूप चांगली संघटना बांधलेली आहे. कारण याच्यापूर्वी जे आमच्या स्टुडिओमध्ये विश्लेषक आले त्यांनी याच गोष्टीवर भर दिला की भाजपची जी संघटना आहे या संघटनेचं हे यश आहे. कारण डिचोलीसारख्या शहरामध्ये सुद्धा आपण बघितलं पाटणेकर हे स्वतः आमदार आहेत परंतु त्यांच्यासोबतच तिथली जी संघटना आहे भाजपची या संघटनेनं खूप काही करून दाखवलेलं आहे आणि हाच ट्रेंड आपल्याला वेगवेगळ्या नगरपालिकामध्ये दिसलेला आहे. आशा करूयात की येणाऱ्या काळामध्ये आणखीही आम्हाला अशा प्रकारच्या अपडेट्स मिळत जातील आणि ज्या काही नगरपालिकांसंदर्भातल्या पुढच्या अपडेट्स आहेत पुढच्या सेगमेंटमध्ये नक्की आम्ही तुमच्यासमोर आणू. तुर्तास आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो. सिद्धांत तुझे खूप खूप आभार, तू आमच्या स्टुडिओमध्ये आलास. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह आणि आमचा विशेष कार्यक्रम पालिकेचा रणसंग्राम.